AIDS, AIML, IoT, सायबर सिक्युरिटी त्या ब्रँचमध्ये जाऊन आपल्याला पुढे प्लेसमेंट मिळणार आहे का नाही हे सगळे होते. वेलकम टू मिशन ॲडमिशन. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आपल्यावर आहेत अनिकेत असोळे. अनिकेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम कॉलेज PICT मधून त्यांनी आपलं इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे. ज्या PICT कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी इतकी चढाओढ लागते, त्यांचा रँक सुद्धा 3 डिजिटमध्ये येतो, अशा कॉलेजमधून त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर एका प्रतिष्ठित संस्थेतून MBA पण पूर्ण केलं. सध्या ते एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पोझिशनला आहेत. आत्तापर्यंतचा त्यांचा अनुभव बघता त्यांनी आपली करिअरची सुरुवात कन्सल्टिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट, एज्युकेशन, फायनान्स, कोऑपरेटिव्ह, मॅन्युफॅक्चरिंग अनेक प्रकारच्या उद्योग क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी आतापर्यंत UAE, सौदी अरेबिया, श्रीलंका, केनिया, तांझानिया, ओमान, युरोप आणि UK या देशांमध्ये काम केलेलं आहे. व्हॅल्यूड एक्सपिरियन्स आहे. त्यांच्या या एक्सपिरियन्सचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. त्यांच्या या एक्सपिरियन्सचा आपल्या पुढच्या करिअरमध्ये 4 वर्षात आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये काय करायचं आहे किंवा कोणत्या प्रकारे आपण त्यांच्याकडून गाईडलाईन्स घेऊन आपण प्लेसमेंट चांगली मिळवू शकतो, काय पुढं या 4 वर्षात नवीन नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे आणि आत्ता ज्या असलेल्या काही टेक्नॉलॉजी आहेत त्याचा कसा आपण यूज करून घ्यायचा आहे, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, सध्या कॅप राऊंड चालू आहे किंवा ॲडमिशन्स चालू आहेत. मला असं जाणवतं की पालकांना आणि स्टुडंट्सना प्रत्येकाला Tier 1 कॉलेज पाहिजे, प्रत्येकाला CS आणि IT पाहिजे. रँक किती असू दे, 1000 रँकवाल्यालाही चांगलं कॉलेजेस पाहिजे आणि 10,000 रँक असू दे, 70,000 रँक असू दे, सगळ्यांना CS IT कडेच जायचं आहे. त्यात काही गैर नाही आहे. पालकांचं स्वप्न असणं, स्टुडंटचं स्वप्न असणं यात काही गैर नाही. कारण CS IT नंतर मग CS IT नाही मिळालं तर AIDS, AIML, IoT, सायबर सिक्युरिटी इथं जायचं आहे. मग त्या ब्रँचमध्ये जाऊन आपल्याला पुढे प्लेसमेंट मिळणार आहे का नाही याची अजूनही काही आपल्याला खात्री नाही. खरोखरच या ब्रांचेस CS ITच्याच आहेत का फक्त जागा वाढवण्यासाठी कॉलेजेसनी केलेल्या आहेत? CSच्या जागा ज्याला डिमांड जास्त आहे असे ब्रांचेस जर कॉलेजनी वाढवले तर ते CS IT सोडून त्याचे जे सब ब्रांचेस आहेत AIML, AIDS किंवा IoT, सायबर सिक्युरिटी या खरोखर ब्रांचेस घेतला तर आपल्याला फायदा होणार आहे का नाही या सर्वांची उत्तर आपल्याला अनिकेतजींकडून काढायचे आहेत. तर आपण सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, थँक्यू सरदेसाईजी आणि मिशन ॲडमिशन. सरदेसाईजींनी माझा इंट्रोडक्शन दिलाय. मी एक जस्ट 2 लाईनीत त्याच्यात ऍड करतो. मी पण ग्रॅज्युएशन केलंय BE IT मध्ये. 2008 साली मी पास आउट आहे. PICT म्हणून इंजिनिअरिंग जसं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मी काही काळ जॉब केला 2 वर्ष आणि मग त्याच्यानंतर फुल टाइम मी MBA केलेलं आहे. तर IT ॲज अन इंजिनियर आणि मग MBA हे मार्केटिंगमध्ये मी केलं आहे. त्याच्या मागचे बरेचसे काही माझे स्वतःचे वैयक्तिक अप्रोच होता किंवा प्रिफरन्सेस होते, त्याच्यामुळे मी MBA ला गेलो. आणि निश्चितच मी सांगेन म्हणजे त्याच्यात काय त्याचे ॲडव्हान्टेजेस काय डिसएडव्हान्टेजेस. पण जसं त्यांनी सांगितलं त्यांच्या ह्याच्यातनं 2 मुद्दे मला म्हणजे त्या इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी जे ओव्हरऑल सध्याच्या इंजिनिअरिंगची जी काय परिस्थिती आहे किंवा जे काय कॉलेजेसचं जे स्टेटस आहे, मग त्याला Tier 1 म्हणा 2 म्हणा, किंवा त्यांनी एक चांगला पॉइंट तिथे काढलेला आहे की जो ज्याच्यात एक कॉलेजची कॅपॅसिटी आणि कॅपेबिलिटी हे दोन्ही मुद्दे पण एक जे आहे जे प्रत्येकाने विचारात घ्यायचे असतात. जेणेकरून खरंच आपण जे AI आणि सगळ्या नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि जे जग ITचं चाललेलं आहे ह्याच्यात खरंच आपल्याला तिथे बेनिफिट मिळेल का, आपल्याला प्लेसमेंट मिळेल का. कारण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाण्याचं सगळ्यात पहिलं आपलं जे हे असतं म्हणजे आपल्याला कशासाठी जायचं असतं ते प्लेसमेंटसाठी. हे बेसिक असतं. मग ते कॉलेज चांगलं असेल तर ते कुठल्या टाईपचे प्लेसमेंट्स त्याच्यात येतात किंवा असं काही नाही की कॉलेज Tier 1च आहे म्हणून मला प्लेसमेंट मिळेल. त्याच्यात माझीही कॅपेबिलिटी कॅपॅसिटी पाहिजे. Tier 2, Tier 3 पण असे काही बरेचसे कॉलेज आहेत ज्याच्यातले विद्यार्थी आज टॉपवर आहेत. असे माझे काही मित्र आहेत जे एका
टायर 2 सिटी मधनं पण इंजिनिअरिंग झालेले आहे. म्हणजे मी तर म्हणेन अशी तुम्ही कोल्हापूरला गेले का किंवा विदर्भात गेले का असे तिथेही कॉलेजेस मधले जी मुलं आहेत जी बऱ्यापैकी माझ्या वेळेसचे ज्यांनी इंजिनिअरिंग केलं, आज ते मल्टीनॅशनल कंपनी US मध्ये स्थायिक झाल्या, UK स्थायिक झाल्या, कोणी युरोपमध्ये स्थायिक झालाय. तर ते सगळं जसं त्यांनी म्हटलं की आपल्याला एक राईट अप्रोच सिलेक्ट करायचा आहे. तो राईट अप्रोच हा आपल्या प्रिफरन्स नुसार असला पाहिजे. कारण आपल्याला स्वतःला आज आपण म्हणजे हे 2024 मध्ये ऍटलिस्ट इफ वी कम्पेअर 2014 टू 2010 और 14, जसं हे IT रिव्होल्युशन होत गेलं, 8 मध्ये एक रिसेशन आपण बघितलं, त्या 8च्या रिसेशनच्या नंतर काही गोष्टी लक्षात आल्या ज्याच्यात काही चेंजेस केले कॉलेजनी, विद्यार्थ्यांनी. त्याच्यानंतर एक मला असं वाटतं 14 मध्ये जवळपास थोडंफार रिसेशन आलेलं या फील्डमध्ये. मग त्याच्यानंतर काही कोर्स करेक्शन झाले आणि ती फील्ड परत बूम मध्ये गेली. प्रत्येक वेळेस स्लोडाऊन येतो आणि त्या स्लोडाऊनचा एक फायदा होतो, मग ते जम्प घेतं. पण ह्या सगळ्या याला आपण म्हणतो ट्रान्झिशन पिरियड. मग ह्या ट्रान्झिशन पिरियड मध्ये आपण सस्टेन होऊ का, हा पण एक मोठा प्रश्न आहे. तर त्याच्यात बरेचसे फॅक्टर्स आहेत जे आपल्याला एका कॉलेजमधून मिळतं, तिथल्या असलेल्या फॅकल्टीमधून मिळतं, तिथल्या असलेल्या एक एन्व्हायरमेंट मध्ये मिळतं. मग ते एन्व्हायरमेंट नुसतंच कॉलेजचं नाही, प्लस आपण स्वतःचं नेटवर्किंग किती करतो, किती एन्व्हायरमेंट मध्ये आपण एक्सपोजर स्वतःला करतो, त्याचीही आहे. तर असं मला असं वाटतं बरेचसे आज म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्यात काही नवीन नाही. AI सगळे आज म्हणजे एक 5व्या वर्गाच्या मुलापासून AIचं आज इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे शाळेत पण AI म्हणजे काय हे शिकवायला आज आलेलं आहे. त्याच्यानंतर ही सायबर सिक्युरिटी आलं, डेटा अनालिटिक्स आलं, बऱ्याचशा फील्ड्स आल्या, बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज आल्या. आज ऍडव्हान्स कम्प्युटिंग आहे, सुपर कम्प्युटर एक वेगळ्या लेवलवर गेलेलं आहे. मी ज्या कंपनीत आज काम करतो, फुजित्सू म्हणून, ही जॅपनीज कंपनी आहे जागतिक लेवलची, त्यांनी एक सुपर कम्प्युटर बनवला आहे फुकागू म्हणून. जर कोणाला तुम्ही वाचलात गुगलवर तर तुम्हाला कळेल की ती सुपर कम्प्युटर आज किती वेगळ्या लेवलवर गेलाय. म्हणजे आपला इंडिया एक अशी कंट्री आहे ज्यांनी परम कम्प्युटर, आपले डॉक्टर विजय भटकर म्हणून होते ज्यांनी परम कम्प्युटर बनवलेलं त्या काळी. पण आज त्याच्यानंतर किती ऍडव्हान्समेंट झाल्या, ते सर्व्हर्स, त्या कॅपॅसिटी, हे सगळ्या ज्या फील्ड आहे त्याच्यात सिक्युरिटी आली, त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर आलं, त्याच्यात अप्लिकेशन आलं, त्याच्यात सर्व्हिस डेस्क आले. म्हणजे जेणेकरून आपण शिकताना आपण एक लँग्वेज शिकतो, त्या लँग्वेजच्या वर आपण पुढचं एक टेक्नॉलॉजीमध्ये जातो. मग त्या टेक्नॉलॉजीला आपण एखाद्या बिझनेस डोमेनशी अलाइन करतो. त्या बिझनेस डोमेनशी अलाइन झाल्यानंतर आपण त्या इंडस्ट्रीमध्ये त्याचा काय इम्पॅक्ट होईल त्याचा विचार करतो. आणि मग ही आहे एक जर्नी, आणि ही जर्नी यातली 50% जर्नी तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये कव्हर होते आणि त्याच्यानंतरची 50% ही इंडस्ट्रीमध्ये होते, जे जसं जसं तुम्ही काम करता, लोकांशी बोलता किंवा कस्टमर सोबत इंटरॅक्ट करता. तर मला असं वाटतं बऱ्यापैकी एक ऍडव्हान्स स्टेज मध्ये आज आहे. स्पेशली जर आपण जगात कम्पेअर करायला गेलो तर भारत आणि आपले जे शिक्षण आहे इंजिनिअरिंगचं ते बऱ्यापैकी चांगल्या स्टेजमध्ये आहे, ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहे. इथची मुलं आपली भारतीय जी इंजिनिअरिंग मध्ये IIT म्हणावं किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हणावं किंवा IIMs म्हणावं, इथनं जे नॉलेज घेऊन जातात ते मला तरी असं वाटत नाही की त्याचं कुठेच काही कमी असेल. इनफॅक्ट ते एक हायर स्टेजवर जातं जेव्हा आपण बाहेरच्या देशात स्वतः शिकायला जातो किंवा स्वतः जॉब करायला जातो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण खूप बेसिक्स आणि त्या बेसिक्सच्या वर खूप कोर मध्ये आपण अभ्यास केलेला असतो. मला असं वाटतं ह्या सगळ्यांचं एक बेनिफिट आपल्याला आहे बाय डिफॉल्ट ऍज अन इंडियन स्टुडंट. आणि जी इंडियन एज्युकेशन सिस्टीम आहे, स्पेशली आज पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जे टायर 1 सिटीज आहेत, इथे बऱ्यापैकी एक IT सॅव्ही कल्चर निर्माण झालेलं आहे. म्हणजे IT कंपन्या आहे म्हणून नाही, पण त्या कंपन्यांचं काही ना काही कॉलेजेसची इंटरॅक्शन असतं. आणि ती असं काही नाही की टॉप कॉलेजेसमध्येच कंपनी जातात. आज मला असं वाटतं बऱ्यापैकी 70 ते 80% कॉलेजेसमध्ये एक इंडस्ट्रीचं कोलॅबरेशन होत आहे, वेगवेगळ्या लेवलवर होत आहे आणि तिथे बऱ्यापैकी त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एक्सपोजर मिळत आहे. तर मला असं वाटतं की
करेक्ट आहे. म्हणजे AIML, AIDS, सायबर सिक्युरिटी इथं CSIT नंतर मिळालं नाही तर जायला विद्यार्थ्यांनी हरकत नाही, असं एकूण तुमचा बोलण्याचा कल दिसतो. हो, म्हणजे माझं सध्याच्या परिस्थितीनुसार मला असं वाटतं की AIML किंवा सायबर सिक्युरिटी, IoT ह्या झाल्या टेक्नॉलॉजीज. ह्याचं शिक्षण हे असं काही नाही आहे की जे वर्गातच मिळेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच मिळेल. आज मुलं इतके एक्सपोजर मिळाला मुलांना, जो डेटा आणि इन्फॉर्मेशन जो इंटरनेटवर अवेलेबल आहे तो इतक्या डिटेल लेवलवर आहे, किंवा जे कोर्सेस अवेलेबल आहेत, सगळ्या मुलांना कोर्सेरा हे नाव माहिती आहे, सगळ्या मुलांना IDS नाव माहिती आहे. त्याच्यानंतर तुमचं ते LM वगैरे असे जे काही गव्हर्नमेंटचं पण सेंटर म्हणून स्वयं पण येते. आता ते जे गव्हर्नमेंटचं स्वयं आहे ते पण चांगलं आहे. तर ह्या ज्या गव्हर्नमेंटनी जे कोर्सेस सुरू केले आहेत ते पण इंडस्ट्रीशीच कोलॅबोरेट करून केले आहेत. एवढंच आहे की जे चांगल्या कॉलेजमध्ये जे फॅकल्टी असतं ते ज्या डिटेल लेवलवर घेतात त्याचं ते बेनिफिट होतं. पण असं काही नाही आहे की जर मला AI मध्ये ऍडमिशन नाही भेटली किंवा इव्हन CS मध्ये नाही भेटली, IT मध्ये नाही भेटली, वी कॅन ऑलवेज गो फॉर इलेक्ट्रॉनिक्स, वी कॅन ऑलवेज गो फॉर कोर ब्रांचेस. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, किंवा जे मला असं वाटतं की कोर ज्या फील्ड्स आहे त्या कोर फील्ड्सला कधीच कोणी टच करू शकणार नाही, कारण त्या बेसिक्स फील्ड्स आहेत. म्हणजे जर मेकॅनिकल आज आपण घेतलं तर नट अँड बोल्ट हे जे आहे हे वर्षानुवर्षे राहणार आहे, ते त्या कोरला तुम्ही काही हलवू शकत नाही. आणि IT जे आहे, जे आपल्याला समजून घ्यायची फार गरज आहे आज, की ह्या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज ज्या आपण बोलतो किंवा या ज्या कॉलेजेसनी जे कोर्सेस सुरू केल्या, ह्या ज्या टेक्नॉलॉजीने जे सगळं आहे ITचं, हे कोरच्या वरती बसतं. म्हणजे मला जर एक सॉफ्टवेअर बनवायचं असलं किंवा माझ्या कस्टमरची काय रिक्वायरमेंट असली, तो कस्टमर माझा जो आहे ना त्याची प्रोसेस महत्वाची आहे मला. मी आज प्रत्येक IT कंपनी, तुम्ही TCS, इन्फोसिस, मायक्रोसॉफ्ट, कॅपजेमिनाय कुठलीही कंपनी बघा, त्यांचे जे कस्टमर्स आहेत हे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीतले आहे, हे फायनान्स इंडस्ट्रीतले आहे, हे हेल्थकेअर इंडस्ट्रीतले आहे, किंवा हे सो अँड सो ज्या इंडस्ट्रीज आहेत ह्या कोर इंडस्ट्रीतले आहे. आणि ह्या कोर इंडस्ट्रीसाठी ते सॉफ्टवेअर तयार करतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं, माझं पर्सनल असं ओपिनियन राहील की कोरकडे आता विद्यार्थ्यांनी जास्त फोकस करायला पाहिजे. आणि हे जे आहे बाकीचं टेक्नॉलॉजी ओरिएंटेड, ऑफकोर्स ह्याचं तुम्ही ट्रेनिंग बाहेर नाही घेऊ शकता. जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळाली, जर भेटली तर ठीक आहे, प्रिफरन्स वाईज CSIT ला पहिला द्या. पण नाहीच भेटला तर मला असं वाटतं बाकीच्या याला पण कोर मध्ये जो ग्रोथ आहे तो स्टडी ग्रोथ असतो, बरोबर. आणि याच्यामध्ये जो एकदम प्लेसमेंटला एक्सपोनेन्शियल ग्रोथ असतो, त्यामुळे सगळ्यांची ओढ त्याच्याकडेच असते. हे साहजिकच आहे. आपल्याला काय तुमचं मत 180 डिग्री मध्ये बदलायला पण बसलेलं नाही आहे. पण जे काय खरं होऊ शकतं, प्रॅक्टिकल काय आज होऊ शकतं तुमच्या मार्कांवर, याच्यासाठी आपण ही चर्चा पुढे नेतोय. मला असं म्हणायचं की ह्या कोणत्याही ब्रँचेसला जाणं, म्हणजे AIDS ज्या सब ब्रँचेस आहेत या काय 4 वर्ष शिकण्याची ब्रँच नाही आहे. शेवटी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर ही कॉम्प्युटर सायन्सचीच करायची आहे. कॉम्प्युटर सायन्स हेच बेसिक आहे आणि ह्या फक्त सब ब्रँचेस आहेत. सब ब्रँचेस 4 वर्ष शिकण्याचा काही कोर्स नाही AIDS, म्हणजे असं 4 वर्ष काही नाही. त्यांचे सिलेबस बऱ्यापैकी सेमच असतात. फर्स्ट इयर, सेकंड इयर पर्यंत सर्वांचे सिलेबस जवळजवळ सेम असतात, 90% सेम असतात. थर्ड इयर नंतर स्पेशल ब्रँचेसचे काही स्पेशल सब्जेक्ट ऍड केले जातात, एवढाच फरक आहे. आणि त्याच्यात मी एक जस्ट ऍड करीन की जसं फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ही ब्रांच आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर नंतर जर जी विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स कडे शिफ्ट होतात थर्ड इयरला किंवा सेकंड इयरला त्यांच्या सब्जेक्ट नुसार, त्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पण आज जे आहे ज्या लँग्वेजेस आहेत त्यांच्या हार्डवेअर रिलेटेड आहेत किंवा ते स्पेसिफिकली काही डेटाबेस रिलेटेड आहेत, त्या पण इंटरकनेक्टेड आहे टेक्नॉलॉजीशी. त्याच्यामुळे हे पण आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे की इव्हन आज मेकॅनिकल तुम्ही बघितलं तर त्याच्यात डिझाईन आलंच, कारण मेकॅनिकल मध्ये मोठ्या प्रमाणात CAD, CAM, AutoCAD, CATIA या सगळ्या गोष्टींच्या सॉफ्टवेअरचा उपयोग होतो. 3D PLM खूप मोठ्या टेक्नॉलॉजीज आहे जे आज इव्हन IT वाले विद्यार्थी कोर्सेस करून 3D वगैरे याच्यात जातात आहे. तसंच इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जे आपण
ज्या किटवर जी प्रोग्रामिंग करतो ज्याचा उपयोग IoT साठी होतो, जिथे हार्डवेअरशी कनेक्शन होतं, तीच गोष्ट ही कम्प्युटर सायन्स मध्ये पण शिकवल्या जाते. कम्प्युटर सायन्स म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांचं इंटिग्रेशन. IT म्हणजे फक्त सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इज ॲज गुड ॲज कम्प्युटर सायन्स. फक्त या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये थोड्याशा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड प्रोग्रामिंग शिकवल्या जातात, पण त्याचा काहीही म्हणजे त्या वाया जातील, त्या मला भविष्यात मिळणार नाही असं काहीही होत नाही. इव्हन आज IT कंपनीत मी जिथे काम करतो तिथे असे प्रोजेक्ट्स येतात की ज्या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचे बॅकग्राऊंड असणारे विद्यार्थी पाहिजे असतात आणि त्याची प्रचंड डिमांड असतं. आणि मग काय कधी कधी मुलं मिळत नाही तर आम्ही त्यांना डबल पॅकेज देऊन पण घेण्याचा प्रयत्न करतो. कारण सगळ्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट खूप महत्वाची लक्षात घेतलं पाहिजे की IT इंडस्ट्री म्हणजे काय. IT इंडस्ट्री जी चालते ती कस्टमरच्या भरोशावर चालते. कस्टमर हा जर माझा सपोज नोकिया असेल किंवा सॅमसंग असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स फील्ड मधला असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग फील्ड मध्ये असेल तर त्या कस्टमरला त्याच्या प्रोसेसला म्हणजे प्रोसेसला अनुषंगाने सॉफ्टवेअर हे बनवायचे रिक्वायरमेंट असतं. मग भले मी तिथे AI टेक्नॉलॉजी वापरू का किंवा मी इलेक्ट्रॉनिक्स मधलं कुठलं तरी मॉडेलिंग वापरू का, कस्टमरला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. कस्टमरला त्याचं फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंट, त्याचं सोल्युशन पाहिजे असतं. आणि त्या ऍडिशनली आज म्हणजे गेल्या 2-3 वर्षांपासून ही जी डोमेन एक्सपर्टीज जी फील्ड किंवा जे कन्सेप्ट येतोय ते खूप महत्वाचं आहे. कारण इंजिनिअरिंग मध्ये शिकताना आपण फक्त एक लँग्वेज आणि टेक्नॉलॉजी शिकतो, पण आपण बऱ्यापैकी डोमेनकडे कधी बघत नाही. कारण तेवढा आपल्याला स्कोप पण नसतो आणि तेवढं आपलं नॉलेज पण नसतं किंवा एक्सपोजर नसतं त्या वेळेला, विच इज राईट. पण आज IT कंपन्यांची जेव्हा जिथे भरपूर कॉम्पिटिशन वाढली आहे, आज प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्लेसमेंट होतात. कुठल्याही टायर 1, 2, 3 सिटीजला तिथे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. आज तर आपल्याला बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल की कंपनी इंजिनिअरिंग सोडून सायन्स कॉलेजमध्ये पण जायला लागले आहेत, कारण त्यांना तिथचं काहीतरी निश पाहिजे असतं. त्यामुळे कंपन्यांचा फोकस आज असा आहे की मला कुठे असे विद्यार्थी मिळतील की ज्यांच्यात काहीतरी वेगळं असणार. मग ते काहीतरी वेगळं जे असतं ते काहीतरी वेगळं हे फक्त कॉलेजवर मिळतं असं नाही, ते त्याच्या इंटरपर्सनल स्किल्सनी पण डेव्हलप झालेलं असतं. ते काहीतरी वेगळं ते त्या विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनात तो त्याला काय एक्सपोजर मिळालं, काय काय गोष्टी त्याने बघितल्या. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. मी गेल्या वर्षी सिंहगड म्हणून इथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे वारजेला MBAचं, तर त्यांनी मला तिचे जे डायरेक्टर होते त्यांनी मला बोलवलेलं गेस्ट लेक्चरसाठी. आणि ते फर्स्ट इयरचं MBAचं होतं. इंजिनिअरिंग झाल्यावर मुलं MBAला तिथे बऱ्यापैकी आली होती. मी सुरुवातीला एकच प्रश्न विचारला की आपल्यामधली कोण मुलं इंजिनियर्स आहेत आणि कोण नॉन इंजिनियर्स आहेत. तर मला तिथे प्रत्येक डोमेन मधलं, इनफॅक्ट इंजिनिअरिंग पेक्षा जास्त हे बाकीच्या फील्ड मधून आलेले विद्यार्थी दिसले. आणि त्याच्यातल्या एकाने खूप सुंदर प्रश्न विचारला की सर म्हटलं की मी सांगलीवरून ऍग्रिकल्चर झालेलो आहे आणि मला खूप चिंता आहे की म्हणजे मला आता या MBA कॉलेजमध्ये प्रत्येक जण म्हणताय की MBA म्हणजे सेल्स, MBA म्हणजे मार्केटिंग, आणि मग मला उद्या जाऊन क्रेडिट कार्ड विकायला लागेल, मला उद्या बँकेच्या समोर, कारण खूप कॉम्पिटिशन आहे आणि मी तर ऍग्रिकल्चरवर आहे, तर मला हे सगळं परत शिकायला लागेल आणि म्हणजे उद्या जॉब पण नाही मिळणार कारण आज सेल्समध्ये पण जॉब नाहीये. तर मी त्याला किंवा त्या टीचरला पहिले मी सांगितलं, सगळ्यात आधी जे सगळे टीचर होते, की तुम्ही MBA म्हणजे फक्त सेल्स आणि मार्केटिंग हे नाही, हे क्लिअर त्या विद्यार्थ्यांना पहिले सांगा. कारण आपण जेव्हा MBA म्हणतो हे त्याचा वर्डच असा आहे की मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, पण हा जो बिझनेस आहे हा बिझनेस नेहमी प्रत्येक जण वेगवेगळा घेतो. कोणी बिझनेस, मेजॉरिटी लोकांना वाटतं की मी बिझनेस करायचा म्हणजे मला कुठली गोष्ट विकायची, तर तसं नाहीये. ही मॅनेजमेंटची एक लर्निंग प्रोसेस आहे. मग मी MBA मध्ये सिस्टीम्स पण असतात, MBA मध्ये फायनान्स पण असतं. आज MBA फायनान्स खूप मोठी पोझिशनवर मुलं जातात,
CS आणि CA झालेली लोक MBA फायनान्स पण करतात. कशासाठी? तर मॅनेजमेंट, त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये ती कशी मॅनेजमेंट शिकावी याच्यासाठी. मग तेव्हा त्याला लक्षात आलं की माझा ऍग्रिकल्चर म्हणजे इज नॉट वेस्ट. ऍग्रिकल्चरच्या भरोश्यावर मी त्या फील्ड मधल्या मॅनेजमेंट मधलं काय बघायला पाहिजे हे मला 2 वर्षात शिकायचं MBAच्या, हे मग त्यांच्या लक्षात आलं. दुसरी एक गोष्ट, इंजिनिअरिंग मध्ये पण आता अशी बरीचशी विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन, काही सेकंड इयरला येतात डायरेक्ट, काही फर्स्ट इयरला येतात. आज आपण जे इंजिनिअरिंग करतोय हा एक आपण नवीन लँग्वेजेस वगैरे शिकणं, आपलं बॅकग्राऊंड नसतं त्याच्यात. म्हणजे अशी बरीचशी विद्यार्थी आहे जी काही गावात नाही येतात, काही टायर 1 सिटीत नाही येतात, 2 मधनं येतात, ज्यांना याचा काहीही गंध नसतो. जसं मी पण त्याच फील्ड मधला होतो. पण यांचं प्रत्येकाचं एक साहजिक असतं की मला बाबा चांगल्या याच्यात भेटलं तर मला चांगलं शिकायला मिळणार, नाही तर मला ते वेस्ट होईल. पण इथून पुढे मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही 12वी पर्यंत जे शिकला आहात, 10वी पर्यंत जे शिकला आहात, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकलाय, ज्या सिटीत शिकला आहात, ज्या कल्चरमध्ये शिकला आहात, त्याचं खूप मोठं योगदान पुढे राहणार आहे. तुम्ही जे इंजिनिअरिंग मध्ये जा, किंवा तुम्ही MSc BSc ला जा, किंवा तुम्ही ऍग्रिकल्चर बायोटेकला जा, या प्रत्येक याच्यात तुम्ही जे कोर्स शिकले आहे, तुम्ही ज्या एन्व्हायरमेंट मध्ये वाढला आहात, ह्या सगळ्यांना तुम्हाला ब्रशअप करावं लागणार आहे प्रत्येक वेळेस. कारण टेक्नॉलॉजी ही पुरेशी नाही. टेक्नॉलॉजी ही 2 दिवसातही शिकल्या जाते, पण जो अप्रोच तुम्हाला बिल्ड करायचा आहे त्या कंपनीत सस्टेन करण्यासाठी, आज तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की IT कंपन्यांमध्ये ले ऑफ पण खूप जोरदार होतं. म्हणजे सध्या आज मार्केटमध्ये आपण असं ऐकतो की मार्केट चांगलं नाही आहे. 2008 साली रिसेशन आलं, खूप लोकांचे जॉब केले. 2014ला रिसेशन आलं, गेलं. 18ला परत आलं. 24ला पण हे बरोबर 4 वर्षांनी, 24ला पण आज पण एक स्लोडाऊन चालू आहे. पण या स्लोडाऊन म्हणजे हे काही कॉन्स्टंट नाही. हे आज आहे, हे पुढच्या वर्षी क्लिअर होईल, कारण की त्याचं एक सॅच्युरेशन येतं. पण या सगळ्या याच्यात जर आजपासून मला पुढचे 5 वर्ष बघायचे आहे की मी हे सगळं AI वगैरे तंत्रज्ञान समोर गेलं, तर एक सगळ्यात महत्वाचं आपण असा विचार करावा की आपल्याला कुठलंही कॉलेज मिळालं, कुठलीही ब्रांच मिळाली, तरीही आपण त्या पर्टिक्युलर ब्रांच मध्ये किती डिटेलमध्ये आपण अभ्यास करतो, किती बेसिक्स मध्ये अभ्यास करतो, त्याचाच आपल्याला भविष्यात जाऊन उपयोग होणार आहे. मी असं म्हणेन, आज कुठलाही ब्रांच असो त्याला IT मध्ये फ्युचर चांगला आहे. तो ऍग्रिकल्चरल वाल्याला IT फ्युचर चांगला आहे, कारण आज IT कंपनी हे ऍग्रिकल्चरल सायंटिस्ट बघतात आहे, कारण त्यांचा कस्टमर हा ऍग्रिकल्चरल इंडस्ट्री आहे. त्याची प्रोसेस समजायला मला नुसतं AI/ML चालत नाही, मला त्याची डोमेन समजायला लागतं. त्याच्यासाठी ते महत्वाचं आहे. किंवा आज जर माझा कस्टमर समजा बँक असेल, मास्टर कार्ड किंवा सिटी बँक फॉर एक्झाम्पल, कुठलीही बँक असेल किंवा इन्शुरन्स कंपनी असेल, तर मला MBA फायनान्स वाला महत्वाचा आहे किंवा मला कॉमर्स वाला महत्वाचा आहे. उद्या मी तर असं म्हणेन, कॉमर्स वाल्यांना प्रचंड डिमांड आहे जर त्यांनी खरंच त्या कॉमर्सचे चांगले बेसिक्स समजून घेतले तर. किंवा इव्हन इंजिनिअरिंग मध्ये काही लोकांना बराच इंटरेस्ट असतो फायनान्स मध्ये, फायनान्सचाही सब्जेक्ट असतो. तर ती जी आपल्याला शिकायचं आहे इंजिनिअरिंग मध्ये, ते कॉलेजनुसार नुसतं नाही. मुळात कॉलेज पाहिजेच, पण कॉलेज नसला तरीही नाही, पण आपल्याला ह्या बेसिक्स गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ज्यांनी आपला अप्रोच बिल्ड होईल. म्हणजे एकूणच असं दिसतंय की या 4 वर्षानंतर किंवा 3ऱ्या वर्षानंतरच कॅटचा अभ्यास करायला सुरुवात करायला पाहिजे, नाहीतर मास्टर्सला जावं लागेल. हे 2 पर्याय आपल्याकडे चांगले आत्ताच ह्याच्यातून मिळाले. आपण आता एक अजून पुन्हा इंजिनिअरिंगकडे येऊया. ह्या सर्व आता ऍडमिशन झाले असं समजू आपण, या सर्वांची कुठं ना कुठं ऍडमिशन झाली. त्या पुढच्या 4 वर्षात कसं प्लॅनिंग करावं, म्हणजे प्रत्येक वर्षाचं साधारण प्लॅनिंग काय असावं की पुढे चांगलं प्लेसमेंट होईल, किंवा पुढचे मार्ग तुम्ही सांगितलेलेच आहेत, कॅट न मार्ग MBA जाऊ दे किंवा मग मास्टर्सकडे जाऊ दे, गेट GRE काय करायचं. तर मग प्लॅनिंग कसं करावं, म्हणजे पहिल्या बरोबर 4 वर्षाचं काहीतरी प्लॅनिंग ठरवलं तर ती गाडी व्यवस्थित पोहोचेल तिथं. बरोबर नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. एकदा ऍडमिशन झाले तर पुढे काय, आणि त्याच्यासाठी मला वाटतं मिशन ऍडमिशन जे काम करत आहे गायडन्सचं, जरी हे काम आज इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन पुरती मर्यादित आहे, पण मला असं वाटतं करिअर काउन्सिलिंग हा खूप मोठा टॉपिक आहे, जो इंजिनिअरिंगचे ऍडमिशन झाल्यावर पण लागणार आहे. कारण आज जर राईट एक्सपोजर ऍट राईट टाइम जर मिळाला नाही,
तर मग त्याचे डायव्हर्शन पण वेगळे होतात, आपण जे बघतोय. तर प्लॅनिंग जसं साहेबांनी विचारलं, तर मला असं वाटतं की 4 वर्ष जे आहेत त्याच्यात पहिलं वर्ष हे सगळ्यांसाठी समान असतं, जे बेसिक्स असतं, ज्याच्यात आपण एक ब्लँक आलेलो असतो. म्हणजे तुम्ही 12वीत काय केलं आहे ते तिथे थांबून जातात. फर्स्ट इयरला सगळे आपण एका बेंचवर, एका हॉरिझॉन्टली सगळे एका माइंडसेटने तयार होतो. पहिल्या वर्षात तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट असतात. मला असं वाटतं मॅथमॅटिक्स असतं, ग्राफिक्स असतं, त्याच्यानंतर ते डिझाईन आणि बाकीचे असतात. तर हे सब्जेक्ट बेसिकली तुम्हाला तुमचा एक अप्रोच कसा तयार होईल त्याच्यासाठी असतात. ह्याच्यात कंपनी आणि हे IT किंवा नेक्स्ट ऑफ MBA काही नसतं. फर्स्ट इयरला आपल्याला, मला असं वाटतं की आपण थोडंसं जे आपले सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावर जास्त फोकस कर. जे काही सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्ट ठेवण्यामागे पण काहीतरी एक उद्दिष्ट आहे, जेणे म्हणून तुम्हाला ते ठेवले आहे. म्हणजे ग्राफिक्स, तर कोणाला असं वाटेल की मला ग्राफिक्सचं काय काम, मला पुढे जाऊन जर प्रोग्रामिंगच करायची आहे तर मला ग्राफिक्स कशाला. तर कुठल्याही प्रोग्रामिंग मध्ये पण कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये सॉफ्टवेअर डिझाईन नावाचा एक कन्सेप्ट असतो. सगळ्यात पहिले डिझाईन करायला लागतं. ते डिझाईन जर चुकलं तर तुमचा प्रोग्राम चुकतो. तर ह्या गोष्टी कालांतराने माहिती पडतात, म्हणून ते सब्जेक्ट ठेवलेले असतात. हे आपल्याला कुठेतरी 4th इयर मध्ये समजतं. म्हणून मला असं वाटतं की पहिल्या वर्षी जे सब्जेक्ट असेल त्याच्यात पूर्ण फोकसने काम आपण शिकायचं. ते थोडेसे सॉफ्ट स्किल बिल्ड करायचे, कारण एकदम असं 3rd इयर मध्ये आपण बऱ्यापैकी एका लेवलवर जातो आणि 4th इयर मध्ये काही नसतं. म्हणजे कंपन्यांचं इंटरॅक्शन सध्या तरी 3rd इयर पासून सुरू होऊन जातं. त्यामुळे आपल्याला थोडंसं एक प्रोफेशनल ॲटिट्यूड बिल्ड करायला लागतो. ॲटिट्यूड हा खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे सध्याच्या इंडस्ट्रीमध्ये. ते नसेल तर कुठेतरी मोठ्या मोठ्या पोझिशनवरचे पण लोकांचे जॉब जातात. त्यामुळे एक राईट ॲटिट्यूड, एक कन्स्ट्रक्टिव्ह थिंकिंग ॲटिट्यूड, हे सगळं जे बिल्ड किंवा सॉफ्ट स्किल हे बिल्ड करण्याचा जो टाइम आहे तो फर्स्ट इयर आहे. आणि या फर्स्ट इयर मध्ये थोडंसं प्रेशर जास्त घ्यायचं मी तर असं म्हणेन, कारण की हेही बिल्ड करायचं आहे, प्लस तुम्हाला नवीन सब्जेक्ट शिकायचे आहे. बरेचसे मुलांचे सब्जेक्ट राहतात, मग त्यांना असं वाटतं. तर माझ्याकडे भरपूर असे एक्झाम आहे. म्हणजे मी स्वतःच असा एक एक्झाम्पल आहे की माझे फर्स्ट इयर मध्ये 2nd सेमला जे आपण पुणे युनिव्हर्सिटीत ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो, मेकॅनिकल ग्राफिक्स, मेकॅनिकल डिझाईन आणि ते मॅथमॅटिक्स, हे तिन्ही सब्जेक्ट माझे बॅक आले होते. हे तिन्ही माझे डाऊन होते 2nd सेमला. आणि तेव्हा मी असं ठरवलं होतं की आपण आता निवांत, आपल्याला 1 वर्ष जाणार आहे, त्याच्यामुळे आपण आता घरी जावं. एवढी मी 12वीत मेरिट जरी आलो असलो तरी मला लगेच पुढच्या वर्षी ते कळलं की हे सगळे सब्जेक्ट थोडे वेगळे आहेत. ते सिरियसनेस नव्हता. असं वाटायचं की नाही ते होऊन जाईल, ते मॅथमॅटिक्स काय लगेच येईल किंवा ते ग्राफिक्स काय लगेच येईल. त्याच्यात आपण, म्हणजे जरी कॉलेज माझं चांगलं होतं, सगळे विद्यार्थी, एन्व्हायरमेंट चांगलं होतं PICT, पण कुठेतरी तो जेव्हा बाहेर गावातली विद्यार्थी पुण्यात येतात, म्हणजे हा फार महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घेता तेव्हा काय होतं की पहिले 2 महिने तुम्हाला सेटिंग मध्ये जातात. म्हणजे एक नवीन विद्यार्थी, जसं अमरावती, नागपूर, जळगाव, कोल्हापूरवरनं मी आलो पुण्यात, पुण्याचं कल्चर माझ्यासाठी नवीन, पुण्याची जागा माझ्यासाठी नवीन, मला राहण्यासाठी किती वेळ जातो, मग त्यानंतर मी ऍडजस्ट होतो, मग मी आजारी पडतो. ह्या सगळ्या याच्यात माझे 3 महिने निघतात. मग त्याच्यात मध्ये कुठेतरी दिवाळी येते, मग त्याच्यासाठी घराची ओढ असते, मग आपण घरी जातो, तिथे 8 दिवस राहून येतो, सगळं होतं. आणि जेव्हा वापस येतो तेव्हा डायरेक्ट एक्झाम असते. तर फर्स्ट इयर मध्ये, फर्स्ट सेमिस्टर किंवा 2nd सेमिस्टर हे खूप क्रुशियल होतं, कारण आपल्याला तेवढा टाइम नसतो. असं नाही की आपल्याला कळत नाही किंवा आपल्यात कॅपॅसिटी नाही, पण टाइम नसतो. टाइम हा खूप मोठा फॅक्टर आहे फर्स्ट इयरला. आणि मला असं वाटतं ते पण खूप विचार करून त्यांनी, कारण इंजिनियर म्हणजे असा एक शार्प माणूस बनला पाहिजे भविष्यात, त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं ते पण बरोबर आहे. कमी टाइम फ्रेम मध्ये तुम्ही कसं जुळून आणता हे फार महत्वाचं आहे, हे मी शिकलो. मग ते माझं जेव्हा जे बॅक आले त्याच्यानंतर मग मी ठरवलं की नाही ठीक आहे, पुढचा 1 महिना माझ्यासाठी, जेव्हा जो रिपीट अटेम्प्ट असतो ज्याच्यात मला 5+3 असे 8 काढायचे होते, त्याच्यात 3 काढणं फार अवघड होतं. तर मी ते फोकसली 1 महिना शांततेत, टेन्शन न घेता, बरेचसे पहिले सिनियर पण काही टेन्शन द्यायचे, पण ते सगळं डोक्यातनं काढून आपलं निवांत आपलं फोकस करून अभ्यास करायचा. अभ्यास करत असताना 12वीत जसा अभ्यास केला, 10वीत जसा अभ्यास केला तसा अभ्यास नाही. इंजिनिअरिंग मध्ये काही टेक्निक्स वापरायला लागतात, काही मेथड्स वापरायला लागतात, काही आयडियाज वापरायला लागतात, ते त्याच्या अनुषंगाने अभ्यास करतात.
मग मी ते केलं आणि ते केल्यानंतर पुढच्या अटेम्प्टला 5+3 असे टोटल 8 सब्जेक्ट माझे क्लिअर झाले. पहिल्याच अटेम्प्टला ते 3ही झाले आणि तेव्हा मग मला म्हणजे तेव्हा असं वाटलं की ते जे डाऊन राहिलेले होते 3 सब्जेक्ट ते पण महत्वाचं होतं, कारण मला तेव्हाच कळलं की ते सब्जेक्ट्सला काय टेक्निक वापरायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटतं 4 वर्ष कुठला हे नाही झाला आणि मी शेवटी पासआउट पण डिस्टिंक्शन मध्ये झालो. पण तो पहिला वर्ष थोडा चॅलेंजिंग होता. तो पहिल्या वर्षात प्लॅनिंग जसं म्हणून साहेबांनी जसं शब्द वापरला प्लॅनिंग, म्हणून मी एक्झाम्पल दिलं की हे जे प्लॅनिंग महत्वाचं असतं हे सब्जेक्ट क्लिअर करायचं. सब्जेक्टमध्ये मला मार्क किती मिळेल ह्याला काही जास्त व्हॅल्यू असते, पण 60 मार्क मिळालेला किंवा 80 मार्क मिळालेला हे दोन्हीही शेवटी पुढे जाऊन इक्वलच असतात, कारण तुम्ही ते फक्त क्लिअर कसे केले, काय मेथोडॉलॉजी केले हे महत्वाचं असतं. तर तो एक प्लॅनिंगचा आहे. सेकंड इयरला आपण जेव्हा जातो तेव्हा कुठेतरी आपण आपल्या ब्रांचेसमध्ये जातो. कोणी इलेक्ट्रॉनिक्सला जातं, कोणी मेकॅनिकलला जातं, कोणी IT ला, कोणी कम्प्युटर सायन्सला. आता सध्या पुण्यामध्ये थोडेसे चेंजेस झालेले आहेत. म्हणजे बरेचसे कॉलेज या वर्षीपासून ऑटोनॉमस झाले आणि त्यांचे सिलेबस हे फर्स्ट इयर पासूनच त्यांनी ब्रांच वाईज केले. म्हणजे जे पूर्वी तुम्हाला जे होतं सावित्रीबाई फुलेचे पेपर्स जे होते तेव्हा मेकॅनिकलच्याही काही स्टडी करायला लागायचा. आता बऱ्यापैकी सर्व कॉलेजेसनी ब्रांचचा स्टडी फर्स्ट इयर पासून केलाय, पण मॅथ्स कोणाला सुटलेलं नाही आहे. मॅथ्स हे कायम राहणारच आहे. दुसरी गोष्ट, ऍडमिशनला ऑलरेडी वेळ होतोय खूप. आता अजून ऍडमिशन चालू आहे आणि म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी टायमिंग जे फर्स्ट सेमिस्टर जे असणार आहे त्याला खूपच कमी असणार आहे. त्यामुळे हे सगळे मुद्दे सांगितलेले महत्वाचे आहेत. जरी सिलेबस थोडा चेंज असला तरी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचा पेपर असणं आणि ऑटोनॉमस कॉलेजचा पेपर असणं ह्याच्यामध्ये खूपच मोठं अंतर आहे. जे आपल्याला प्रोफेसर शिकवणार आहेत ऑटोनॉमसमध्ये बऱ्यापैकी तेच कॉलेज पेपर काढणार आहे, तेच कॉलेज पेपर तपासणार आहे. त्यामुळं ती मेथड थोडीशी सोपी आहे. जरी ती पण एक फायदा आहे की जो सिलेबस असणार आहे तो इंडस्ट्री फ्रेंडली असणार आहे, अपडेटेड सिलेबस असणार आहे. हे पण तेवढंच खरं आहे, पण तुम्हाला तयार राहावं लागेल फर्स्ट इयरच्या सेमिस्टरसाठी. बरोबर. मग त्या अनुषंगाने जर सेकंड इयरचं बऱ्यापैकी फर्स्ट इयरमध्येच आपलं स्टार्ट होऊन जातं आणि मेन म्हणजे सेकंड इयरमध्ये इमिजिएटली तुम्हाला तुमच्या ब्रांचेसमध्ये येतं जे नवीन असतात आपल्यासाठी. आणि ते नवीन असल्यावर मग बऱ्यापैकी मुलं त्याचे काही कोर्सेस लावतात, काही लँग्वेजचे ट्रेनिंग्स लावतात. मला असं वाटतं की इमिजिएटली सेकंड इयरमध्ये गेल्या आपण हे काही कठीण नाही. लँग्वेजेस जे काही कोर्सेस असेल, कुठलंही ऑटोनॉमस कॉलेज असते तरी जे बेसिक लँग्वेजेस सगळीकडे C++, डेटाबेस हे मला असं वाटतं याचं काही क्लास पण नाही केलं तरी आपण स्वतःहून करू शकतो. त्यालाच त्या लँग्वेजेस का आहे, त्या लँग्वेजेस चा पुढे काय फायदा होईल, त्या लँग्वेजेस जरी डेटाबेस आणि हे असेल त्याच्यात किती मॅथमॅटिकल आहे, किती अनालिटिकल आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण सेकंड इयरच्या सुरुवातीला एक समजून घ्यायच्या. याच्यात इमिजिएटली मला हे आलं, मग मला फक्त आता ती एक्झाम मध्ये पास व्हायचं आहे म्हणून मी प्रोग्रामिंग बरीचशी मुलं पाठ पण करतात, कोडच्या कोड पाठ करतात. तर मी असं म्हणेन आज AI च्या जगात म्हणजे आज AI मध्ये तुम्हाला कोडिंग पण उद्या करायचं काम नाहीये. सगळ्यांना माहिती आहे की कोड तयार होऊन येतो AI मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने शिकायचं नाहीये, आपल्याला त्या लँग्वेजेस तिथे आहेत त्यांचं काय बेनिफिट आहे. प्रत्येक गोष्ट आज इंजिनिअरिंग मध्ये सेकंड इयरला तुम्हाला असा विचार करून शिकायचे आहे की मला त्याचा उपयोग काय होईल, त्याचे बेनिफिट्स काय होईल, ते काय आहेत तिथे, हे सगळं डोक्यात ठेवून थोडंसं तुमचं लँग्वेजच्या नॉलेजचं प्लॅनिंग करायचं आहे सेकंड इयरला. आणि मग सोबत मग त्यांचे ते हळूहळू प्रोग्रामिंग वगैरे त्या शिकायचे आहे. मी असं अजून एक हे देईल की आज जरी AI सगळीकडे चाललेला आहे तरी पण मी असं म्हणेन की जसा कोर्स डिझाईन केलेला आहे कॉलेजनी त्या कोर्सनुसार जायचं. AI हे आज लहान मुलं पण शिकतील,
त्याचा अर्थ हे नाही की मी सेकंड इयर मध्ये फक्त एआयच धरून बसणार किंवा मी कोर्स लावून बाहेर एआय किंवा अजून काहीतरी शिकून घेणार, असं नाही. जे बेसिक्स आहे, एआय पण शेवटी बनला आहे कशाच्या तरी बेसिकवर. त्याच्यामुळे तुम्हाला जे कोर्समध्ये सब्जेक्ट्स आहे, डेटाबेस हे खूप महत्वाचं आहे, डेटा सायन्स, हे डेटा सायन्स वगैरे हे सगळं हे डेटा स्ट्रक्चरच्या भरोशावर. एकदा डेटा तुम्हाला कळला की ह्या सगळ्यावरती त्याला मॉनिटर, त्याला अनालिटिकल किंवा हँडल करण्याच्या ह्या टेक्नॉलॉजीज आहे, बाकी काही नाही. त्यामुळे तुम्हाला जे बेसिक्स आहे ते सेकंड इयरमध्ये क्लिअर करायचे आहे. खूप वेळ घालायचा सेकंड इयरमध्ये जे सब्जेक्ट्स आहे त्याच्यावर, आणि परीक्षेच्या अनुषंगाने नाही पण प्रोजेक्ट्सच्या अनुषंगाने की प्रोजेक्ट्समध्ये खरंच याचा कसं वापर होतो. विद्यार्थ्यांनी टीचर सोबत इंटरॅक्शन सेकंड इयरला फार वाढवायचं असं मला असं वाटतं. कारण आपण 10वी 12वी पर्यंत टीचर्सला फक्त काही अडचण असली तर वर्षातनं एकदा भेटायचो, कारण आपल्या ट्युशन्स असायच्या. तर इंजिनिअरिंगमध्ये तसं नाही आहे. इंजिनिअरिंगमध्ये टीचर आणि स्टुडंट हे फार हँड इन हँड कोलॅबरेटिव्हली काम करतात. ते इंटरॅक्शन वाढवण्यामध्ये म्हणजे 2 फायदे आहेत. एक म्हणजे की तुम्हाला त्या टीचरकडनं त्या सब्जेक्टचं महत्त्व कळतं, त्या सब्जेक्टचं आवड निर्माण होते. दुसरं म्हणजे की ते इंटरॅक्शनची टेक्निक तुम्ही ऑटोमॅटिकली शिकता. जसं फर्स्ट इयरमध्ये तुम्ही सॉफ्ट स्किल एक पॅरलली शिकता, तसं इंटरॅक्शन टू इंडस्ट्री पीपल हे सेकंड इयर पासून शिकता तुम्ही, जेव्हा तुम्ही टीचर्स किंवा कोणी एक्सटर्नल एंटिटी येत असेल किंवा इव्हन स्टुडंट्समध्ये आपलं कम्युनिकेशन असतं, हे फार वाढवण्याची गरज आहे. आणि इंटरॅक्शन एक फार महत्त्वाचं आपण सेकंड इयरमध्ये शिकू शकतो अलॉंग विथ द लँग्वेजेस. थर्ड इयर जे आहे, थर्ड इयर मला असं वाटतं की जर आता सेकंड इयरमध्येच बऱ्यापैकी आपले कोर्सेस इंट्रोड्यूस झालेले आहेत, तर मला असं वाटतं थर्ड इयरमध्ये डायरेक्टली इंडस्ट्री आणि प्रोजेक्ट्स हे येतात किंवा इंटर्नशिप ज्याला म्हणतो. पूर्वीच्या वेळी आमच्या वेळेस फोर्थ इयरमध्ये इंटर्नशिप असायची, पण आता थर्ड इयरमध्येच इंटर्नशिप सुरू होऊन जाते. याचा एक अजून बेनिफिट असा आहे की पूर्वीच्या काळी आम्हाला एआय नव्हतं किंवा आम्हाला ह्या इव्हन लँग्वेजेस सी पण आम्ही पहिल्यांदाच ऐकलं असं. आज 10वी आणि 12वीच्या मुलांना एआय माहितीच असतं, त्यामुळे ते फर्स्ट इयरमध्ये जातात तेव्हा त्यांना बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी माहीत असतं. त्याच्यामुळे कदाचित ते 1 वर्ष आधी इंटर्नशिप किंवा इंडस्ट्री एक्सपोजर येऊन जातात थर्ड इयरला, जे योग्य आहे. मग याच्यात काय होतं की तुम्ही जे फर्स्ट इयरमध्ये तुम्ही 2 गोष्टी शिकला. एक म्हणजे फोकस, दुसरं म्हणजे प्लॅनिंग, आणि तिसरं म्हणजे सॉफ्ट स्किल. हे 3. सेकंड इयरमध्ये तुम्ही 2 गोष्टी ॲडिशनल शिकल्या. एक म्हणजे इंटरॅक्शन्स, आणि दुसरं म्हणजे त्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीचा युसेज अँड बेनिफिट्स. ह्या 5 गोष्टींचं इंडस्ट्री ॲप्लिकेशन कसं असेल हे तुम्हाला थर्ड इयरमध्ये ऑटोमॅटिक कळतं. किंवा जेव्हा तुम्ही इंटर्नशिपसाठी जाता, कॉलेज प्लेसमेंट थ्रू असो किंवा बाहेरून असो, इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला पहिले जेव्हा प्रोजेक्ट मिळतो तेव्हा प्रॉब्लेम स्टेटमेंट मिळतो. त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर तुम्ही सोल्युशन डिझाईन करायचं असतं, म्हणजे प्रोजेक्ट करायचा असतो. प्रॉब्लेम स्टेटमेंट हा बिझनेस इश्यूज मधून तयार झालेला असतो. म्हणजे तुम्हाला सायबर सिक्युरिटीचा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट सपोज एका कंपनीने दिला की बाबा मला ही एक सॉफ्टवेअर सिक्युरिटीचं मॉडेल तयार करायचं आहे, हे प्रॉब्लेम स्टेटमेंट. पण ते का आलं? कारण त्याला त्याच्या कस्टमरला, कुठल्याही डोमेनचा त्याचा जो कस्टमर असेल त्याला काहीतरी चॅलेंज आले असणार सिक्युरिटीमध्ये, त्याच्यामुळे त्यांनी ते प्रॉब्लेम स्टेटमेंट आलं या कंपनीमध्ये, आणि ते कंपनीमध्ये तुम्हाला ते शिकायला मिळतं. म्हणजे हे तुम्हाला डायरेक्ट टेक्नॉलॉजीचं अलाइनमेंट बिझनेसशी कसं व्हायचं हे तुम्हाला इंटर्नशिपमध्ये मिळतं. आणि हे तेव्हाच त्याच्यात इंटरेस्ट तुम्हाला काम करता येईल जेव्हा तुम्ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयरमध्ये बेसिक प्रोग्रामिंग, बेसिक टेक्नॉलॉजीज आणि प्लॅनिंग अप्रोच. कारण कुठलाही प्रोजेक्ट जो मिळतो त्याच्या प्रोजेक्ट टीमला, तो प्रोजेक्ट एक टाइम फ्रेममध्ये डिलिव्हर करायचा असतो कस्टमरला. मग त्याचं एक रिव्हर्समध्ये प्लॅनिंग करायचं असतं. त्याची एक कस्टमर एंड डेट देतो की मला या महिन्यात गो लाईव्ह करायचं आहे. मग त्याच्यात
प्रोजेक्ट टीम, प्रोजेक्ट मॅनेजर्स हे त्याच्यात प्लॅनिंग करतात, जे तुम्ही फर्स्ट इयर मध्ये केलं. ती प्लॅनिंग करून ते टास्क डिवाइड करतात, प्रत्येक टीमला ते टास्क असाइन करतात. मग ती टास्क असाइन होतं प्रत्येक रिसोर्सेसला ज्याची ज्याची कॅपेबिलिटी आहे, जे तुम्ही सेकंड इयर मध्ये शिकला. म्हणजे IT वाला म्हणजे फॉर एक्झाम्पल सी लँग्वेज शिकला तुम्ही, C# शिकला, उद्या ते जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ते कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये डिलिव्हर करायचं आहे हे ही टीम ठरवते. म्हणजे हे जे तुम्ही सेकंड इयर मध्ये शिकला, म्हणजे प्रत्येक सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येक वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या वर्षाचं एका इंडस्ट्री सोबत काहीतरी नातं ऑलरेडी आहे ही समजण्याची गरज आहे. हे जर समजलं पहिले 2 वर्ष तर तुम्हाला कुठल्याही कंपनीत काहीही त्रास होणार नाही किंवा अडथळा होणार नाही, कारण तुमचं प्रोफेशनलिझम जे आहे ते ऑलरेडी इंजिनिअरिंगच्या 4 वर्षात बिल्ड झालेलं असेल. 2 गोष्टी महत्वाच्या, म्हणून मी लँग्वेजच्या आधी 2 गोष्टी म्हणेन की एक तर प्रोफेशनलिझम आणि दुसरं प्रोफेशनल ॲटिट्यूड. हा ॲटिट्यूड जो तुम्ही 2-3 वर्षात जो बिल्ड करता, त्या ॲटिट्यूडच्या भरोश्यावरच तुम्ही सक्सेसफुल इंजिनियर म्हणावं, प्रोजेक्ट मॅनेजर म्हणावं, की जो कोणी तुमचा रोल असेल ते होता. अदरवाईज हा जर ॲटिट्यूडच नाही बिल्ड झाला तर तुम्हाला जॉब मिळेल पण ले ऑफ मध्ये तुम्ही पहिला असणार कंपनीतनं निघून जायला. हा फरक आहे सध्या ह्या इंजिनिअरिंग मध्ये आपण आत्मसात करायचा. अलॉंग विथ द टीचिंग, अलॉंग विथ द लर्निंग, हे ॲटिट्यूड, हे अप्रोच मी कसं बिल्ड करेल. आणि जरुरी नाही की टॉप 1, 2, 3 टायर 1च कॉलेजमध्ये होईल. हा आपल्याला कुठलंही कॉलेज जरी असेल तरी आपण किती स्वतःहून त्याच्यात प्रयत्न करून इंडस्ट्रीशी कनेक्ट होतो. आज भरपूर कोर्स जसे अवेलेबल आहेत तसे भरपूर इव्हेंट्स होतात, टेक्नॉलॉजी टेक इव्हेंट्स असतात, टेक फेस्ट वगैरे, त्याच्यात पार्टिसिपेट करायचं. हे 2-3 वर्ष म्हणजे 3रं वर्ष जे असतं, आपण 3ऱ्या वर्षाचं बोलत होतो, 3रं वर्ष हे याच्यासाठी असतं की तुम्ही स्वतःला किती एक्सपोज करता. बेसिक्स तुम्हाला माहीत झाले, टेक्नॉलॉजीचं बेसिक्स माहीत झालं, तुम्हाला प्रोग्रामिंगचं माहीत झालं, किंवा मेकॅनिकल मध्ये तुम्हाला मेकॅनिकल फील्डचे जे काही लँग्वेजेस त्याचं माहीत झालं, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचे किट्स आणि त्याचं बेसिक्स माहीत झालं. पण ह्या सगळे सोबत जेव्हा येतात थर्ड इयर मध्ये, त्या थर्ड इयर मध्ये सगळ्यांना समान तुम्ही लँग्वेजेस सगळे तुम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला हे इंडस्ट्री सोबत अलाइनमेंट करण्यासाठी तुम्हाला हे बिल्ड करायला लागतं थर्ड इयर मध्ये. आणि हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याचशा लोकांशी तुम्हाला इथे बोलायचं आहे. लोक म्हणजे कंपनी, तुमच्या कॉलेजमध्ये येणारे जजेस किंवा त्यांची काय कंपनी आहे, क्लब पण जॉईन करायचे भरपूर. क्लब सगळ्यात महत्वाचा मुद्दा. कॉलेजेसमध्ये आजकाल क्लब कल्चर भरपूर आहे. आमच्या वेळेस नव्हतं ते, पण मी आता जिथे जरी जातो, मी PICT मध्ये त्यांच्या जजिंग मध्ये कॉम्पिटिशनला जात असतो, तर तिथे क्लब्स आहेत. त्या क्लब्स मध्ये पार्टिसिपेट करा. AI चे क्लब्स असतील किंवा टेक्नॉलॉजीचे असतील, किंवा मी तर म्हणेन कुठलंही असू द्या, एखादा इव्हेंट मॅनेजमेंटचा जोही क्लब असेल त्याच्यात मला काहीतरी शिकायला मिळणार आहे हे डोक्यात ठेवूनच आपण इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट घ्यायचा आहे. मी फायनल इयर मध्ये आमची एक मॅगझिन कमिटी असायची, मी त्या मॅगझिन कमिटीत मेंबर होतो. बाकीची मुलं प्रोजेक्ट्स वगैरे मध्ये होती, पण ही मॅगझिन कमिटी होतं. मला काय कळायचंच नाही मॅगझिन मध्ये मी काय करणार. मग मी ते मॅगझिन कमिटीसाठी मी इंटरव्ह्यू घ्यायला जायचो. मग इंटरव्ह्यू कोणाचे घ्यायचे, मग काही टेक्नॉलॉजी लोकांचे घेतले, काही कमिशनरचे घेतले होते त्यावेळेस, काहीचे असे. पण त्याच्यातनं मला कळलं की ह्या लोकांसोबत इंटरॅक्ट करून आपण त्या इंडस्ट्री बद्दल आपल्याला माहिती मिळते. मी त्यावेळेस प्रवीण परदेशी म्हणून आपले कमिशनर असायचे, त्यांच्या इथे मी त्यांना भेटायला गेलो होतो 2008 साली. त्यांनी मला सांगितलं होतं की पुण्यातल्या ट्रॅफिकची समस्या, तर त्या ट्रॅफिकची समस्या ते माझ्यासाठी फार नवीन होतं तेव्हा. पण जेव्हा मी इंडस्ट्रीत काम सुरू करायला घेतलं तेव्हा मला असे बरेचसे प्रोजेक्ट्स होते ज्याच्यात ट्रॅफिक लाईट्स मॉनिटरिंग किंवा स्मार्ट सिटीच्या अंतर्गत काय काय विषय असतात, हे सगळ्या गोष्टी IT कंपनीत मोठे मोठे कन्सल्टंट शिकवायला यायचे प्रोसेसेस. पण त्याचा गंध मी तेव्हा 2008 साली मला भेटला होता, कारण ते एक मॅगझिनच्या इंटरव्ह्यूसाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो. मला कळलं की त्यांचा काय डोमेन आहे, त्याचा काय रिलेव्हन्स आहे आणि ती रिलेव्हन्स माझ्या क्षेत्राशी कसा जुळतोय हे फार महत्वाचं आहे, जे थर्ड इयर मध्ये आपल्याला शिकायचं आहे. मला असं वाटतं फार महत्वाचं आहे थर्ड इयर तुमच्या नेक्स्ट स्टेपसाठी, एक्सपोजरसाठी आणि अलाइनमेंटसाठी इंडस्ट्री सोबत. आणि मग राहिला
फोर्थ इयर फायनल इयर, तर मला असं वाटतं फायनल इयर तर बऱ्यापैकी म्हणजे ते एक काय म्हणतात त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजने असणार, पण त्या थर्ड इयर नंतर तुम्हाला मेनली फायनल इयर मध्ये कदाचित प्लेसमेंट्सवरच फोकस करायला लागणार, की हे सगळं गेन केल्यावर, हे सगळं नॉलेज गेन केल्यावर, हे सगळ्या नेटवर्किंग बिल्ड केल्यावर आता मला कुठे मी फिट होतो ते त्याच्यावर फोकस. पण या फोर्थ इयर मध्ये खूप महत्वाचं मला असं वाटतं, जे मी पण स्वतः केलं होतं, की या फोर्थ इयर म्हणजे तुमचं एक करिअर डिसाइडिंगचं इयर असणार, ज्याच्यात तुम्हाला ठीक आहे एक इंजिनियर म्हणून मला काय पाहिजे ते माझ्याजवळ सगळं आहे आज थर्ड इयर पर्यंत, पण मला पुढच्या 5 वर्षात एका आयटी कंपनीत काय बनायचं आहे, माझा इंटरेस्ट काय आहे, हे तुम्हाला फायनल इयर मध्ये खूप वेळ स्वतःवर घालून विचार करायचा आहे. कारण नंतर विचार करायला वेळ नाहीये, कारण आज इंडस्ट्री ही 5 वर्ष काय म्हणतात त्याला फास्ट चालली आहे. म्हणजे मला जे 5 वर्ष होते माझ्या हातात आज कदाचित तुमच्या हातात नाहीये, ते तुम्हाला फायनल इयर मध्येच करायचं आहे. जे मला 3ऱ्या वर्षी कंपनीत विचार करायचा होता, जो तुम्हाला आज फायनल इयर मध्येच करायचा आहे. 2 वर्षांनी कदाचित तो तुम्हाला सेकंड इयर पासूनही करायला लागेल. या ज्या चेंजेस होतात, या चेंज सोबत एक अकोमोडेट होण्याचं आपल्याला फार गरज आहे. त्यामुळे फायनल इयर मध्ये मी प्रत्येकाला एक सजेस्ट करीन, चेंज मॅनेजमेंट हा एक टॉपिक आहे, हा गुगलवर अवेलेबल आहे. एक बेसिक काय असतं चेंज मॅनेजमेंट, हे प्रत्येकाने शिकायची गरज आहे. जस्ट वाचायचं, कंपनीमध्ये चेंजेस कसे मॅनेज करायच्या, माझ्या लाईफ मधल्या मी चेंजेस कशा मॅनेज करणार. तर या फायनल इयर मध्ये थोडंसं आपल्याला आपल्या स्वतःच्या अप्रोच, आपल्या स्वतःचे लाइकिंग्स आणि त्या लाइकिंग्सच्या बेसवर मी कुठे चालेल. कारण आज जरी मला सपोज एका कंपनीत एका कंपनीत प्लेसमेंट झालाय आणि त्या कंपनीत मला रोल मिळालाय डेटाबेस इंजिनियरचा, ठीक आहे, सॅलरी चांगली आहे, मी ऍक्सेप्ट पण करीन, पण ते डेटाबेस इंजिनिअरिंग माझ्या खरंच मला त्याच्यात इंटरेस्ट आहे का? चला आज मला 50% इंटरेस्ट आहे कारण मी शिकलोय, पण 5 वर्षांनी मला असेल का? हे थोडंसं ठरवायचं तुम्हाला फायनल इयर मध्ये आहे. माझा इंटरेस्ट होता की मला सेल्स आणि कन्सल्टिंग मध्ये जायचं होतं, तर मला सिमेंटिक नावाची कंपनी होती इथे पुण्यात, मोठी कंपनी होती अँटीव्हायरसचं, तर त्याच्यात जॉब मिळालेला, मी प्लेसमेंट झालेलं होतं मला थर्ड इयर की फायनल इयर मध्ये. पण मग मी फायनल इयर मध्येच ठरवलं की नाही, मला जर पुढे MBA करायचं आहे मार्केटिंग मध्ये किंवा सेल्स मध्ये, तर मला आजच काहीतरी डिसिजन घ्यायला लागेल आणि त्या अनुषंगाने त्या रिलेटेड कंपनीज मध्ये जायला लागेल. मी असं म्हणेन की घाई करायची नाही, प्रयत्न करायचे, तो अप्रोच बिल्ड करून ठेवायचा. कदाचित मला तशी कंपनी मिळणार पण नाही, कारण माझ्याजवळ आज नॉलेज नाही आहे, कोणी मला घेणार नाही, उद्या मला त्या फील्डमध्ये जॉब मिळणार नाही. पण जो हातात आहे तो हातात धरून ठेवायचा, पण स्वतःला काय येतं, स्वतःला काय करायचं आहे पुढे जाऊन, त्या किंवा त्या जॉबमध्ये पण काय नवीन याच्यात मला पुढे बिल्ड करायचं, हे सगळ्यांचा विचार हा फायनल इयर मध्ये करायचा आहे. त्याच्यासाठी फायनल इयर फार महत्वाचं आहे आपल्या स्वतःच्या करिअरच्या हिशोबाने. कारण एकदा तुम्ही कंपनीत जॉब सुरू झाले की तुम्हाला वेळ नाही मिळणार. पण तुम्ही मला MBA करायचं आहे, तर आता मला 1 वर्ष जॉब करून मी करीन, पण त्या 1 वर्षानंतर सिच्युएशन बदलली असणार, त्याच्यामुळे मला जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, हे सगळं मला फायनल इयर मध्ये डिसाईड करायचं आहे. पहिले असं असायचं की थोडासा इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही MBA करा, म्हणजे जसं मी केलेलं की मी इंजिनिअरिंग केल्यानंतर 2 वर्ष जॉब केला आणि मग त्या 2 वर्ष जॉब करून मग फुल टाइम मी MBA केला जॉब सोडून, कारण तेव्हा आम्हाला एक्सपोजर नव्हतं आणि MBAच्या आधी थोडं इंडस्ट्रीचं एक्सपोजर असलं पाहिजे असं माझं मत होतं, त्यामुळे मी केलं. पण मला असं वाटतं की आताच्या पिरियडमध्ये जेव्हा तुम्हाला सगळंच एक्सपोजर फर्स्ट इयर पासून आहे, सेकंड इयर आणि थर्ड इयर मध्ये ऑलरेडी तुम्ही इंडस्ट्रीशी कनेक्टेड आहात, प्रोजेक्ट्स करता, तर मला असं वाटतं की ज्याला PG ला करत जायचं आहे, MS ला जायचं आहे, MTech ला जायचं आहे, MBA ला जायचं आहे, की अजून कुठल्या कॉमर्सच्या ह्याच्यात जायचं आहे, तर त्यांनी इमिजिएट फायनल इयर पासून एक्झाम द्यायला सुरुवात केली पाहिजे आणि इंजिनिअरिंग झाल्या मला कसं काय डायरेक्टली ऍडमिशन मिळालं त्याच्यावर फोकस करायला पाहिजे जॉब पेक्षा, असं माझं मत आहे. ज्याला खरंच पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये जायचं
आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा नक्कीच फायदा होतो. त्याच्यात जे वेगळे स्किल्स शिकवल्या जातात, टेक्निक शिकवल्या जातात, त्याच्यात पण जे वेगळे एक एन्व्हायरमेंटमध्ये आपण बिल्ड होतो आपली पर्सनॅलिटी, ते पण फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे वेळ न घालवता मुलांनी 3rd इयर झाल्या 4th इयर पासून 4th इयर मध्ये आपण हा अभ्यासाला पण सुरुवात केली पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या. 2 महत्वाचे मुद्दे आता राहिले, आतापर्यंत झाले ते अगदी जवळजवळ पोरं आता मुलं स्टुडंट्स प्लेस झाले असं म्हणायला हरकत नाही, बरेच झाले प्लेस सगळे होते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे एक फॉरेन लँग्वेज. फॉरेन लँग्वेज मुलांनी कधी शिकावी घ्यावी का, त्याचा फायदा होणार का? बरोबर, मला असं वाटतं हा पण महत्वाचा मुद्दा आहे. कारण फॉरेन लँग्वेज जर आज बघायला गेलो तर ह्या स्कूलिंग एज्युकेशन पासूनच आहे. म्हणजे आज जर एक काही अशा बऱ्याचशा इंटरनॅशनल स्कूल्स आहेत तिथे 4थी आणि 5वी पासून किंवा एक 6वी 7वी पासून ती एक लँग्वेज शिकवल्या जाते. तर त्याचा फायदा होईल की नाही, माझं असं मत आहे त्याचा फायदा भरपूर होईल. कारण तुम्ही ज्याही क्षेत्रात असाल, म्हणजे आता मी इथे IT चं उदाहरण नाही घेत, मी एक उदाहरण घेतो चला मेकॅनिकल फील्डचं. आज मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. मला उद्या जॉब जेव्हा मी करणार तेव्हा माझी जी टीम असणार ती ग्लोबल टीम असणार. मग मी जर्मनीमध्ये कुठल्या तरी माझी जी टीम असणार त्यांच्याशी काम करणार. आता त्यांच्याशी काम करत असताना मला ती जोपर्यंत त्यांच्या लँग्वेजेस मध्ये मी ते म्हणजे तेवढं फ्लुएन्सी माझं येणार नाही, तेवढं आमचं अलाइनमेंट होणार नाही. तर आज अनफॉर्च्युनेटली बऱ्याचशा कंट्री अशा आहेत की ज्यांना लँग्वेजचं बॅरियर आहे. मग ते जापान असो की युरोपियन्स असो, मोस्टली इथे लँग्वेजचं बॅरियर थोडं आहे. मुळात त्या पण कंट्रीज इंग्लिश शिकायला लागल्या आहेत. त्यांच्यासाठी पण लँग्वेज, जसं आपण हा प्रश्न विचारतो की फॉरेन लँग्वेज, तसंही त्यांच्यासाठी पण फॉरेन लँग्वेज इंग्लिश आहे, जी त्यांनी सुरुवात केली आहे आपल्याशी कनेक्ट करायला किंवा ग्लोबल वर्ल्डशी कनेक्ट करायला. तसंच आपल्याला पण ह्या जर्मन्स किंवा स्पॅनिश किंवा जॅपनीज या लँग्वेज शिकण्याचा भरपूर फायदा होणार. आणि त्याचे कोर्सेस पण केलेले फायनल इयर मध्ये जर तुम्हाला वेळ असेल तर मी तर म्हणेन त्याचे पण कोर्स तुम्ही करायला काही हरकत नाही. लँग्वेजचा एकच चॅलेंज असतो की तुम्ही जितके यंग असतात तेवढ्या यंग एज मध्ये ती लँग्वेज शिकल्या जाते. त्याच्या पुढे ती लँग्वेज शिकायला थोडीशी अडचणी येतात, कारण तेवढा वेळ नसतो, तेवढा फोकस नसतो एकदा तुम्ही कामात लागल्यावर. पण म्हणजे मी पण जॅपनीज शिकायचा प्रयत्न केला 2 महिने, पण मी ती शिकू शकलो नाही. म्हणून यंग एज मध्ये जर 4th इयर मध्ये जर तुम्ही लँग्वेज जर खरंच जर तुम्ही बघितली तर आज त्याचा भरपूर फायदा आहे. भरपूर बाहेरच्या कंट्रीज मध्ये रिक्वायरमेंट आहे. आज जपानमध्ये 1.5 लाख लोक पाहिजे आहेत. जर्मनीचं मार्केट ओपन झालेलं आहे. पहिले जर्मनीमध्ये लँग्वेज बॅरियर असायची किंवा ती लोक तेवढे ओपन नव्हते. आज जर्मन ओपन झालंय. तुम्ही जर बघाल कोणाचे तुम्ही ओळखीचे असणार तर बरीचशी लोक जर्मनीमध्ये मूव्ह झाली आहे. जर्मन आणि युरोप साईडला, म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज झाली, स्वीडन, फिनलँड ह्या कंट्रीज किंवा जर्मनी ह्या आजूबाजूच्या कंट्रीज आहेत. इथे बरंच मार्केट ओपन झालंय. आपल्या इकडची लोकही शिफ्ट होतात आहे. तर त्या दृष्टी अनुषंगाने म्हणजे तुम्हाला तिकडेच जाऊन काम करायचंय असं नाही, तुम्हाला इकडनं पण जे काम करायचंय त्याच्यात आपल्याला काही प्रावीण्य मिळवायचं आहे. त्या टीम मध्ये आपल्याला उद्या जर प्रमोशन्स घ्यायचे आहेत, त्यांच्याशी चांगलं इंटरॅक्शन करायचं आहे किंवा, तर त्याच्यासाठी मला असं वाटतं लँग्वेज फार महत्वाचं आहे आणि आपण नक्कीच सगळ्यांनी लँग्वेजवर भर द्यायला पाहिजे. आता इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आपण येतोय, तर सगळ्यात महत्वाचं आहे हे सगळं तुम्ही जे 3-4 वर्षात शिकलाय ते कुठल्या तरी फॉर्मॅटमध्ये आणायचं, म्हणजे CV. तर CV कसा पाहिजे किंवा आता तो कसा काय, आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही की HRच्या पर्सनकडे, ह्युमन पर्सनकडे तो डायरेक्ट जाईल. एक 50 जागा असल्या तरी त्याला 10,000 CV येतात. तो 10,000 CV काय ह्युमन बघू शकत नाही. त्यामुळे ते AI संबंधित पुन्हा विषय तो आला. बरोबर. त्याविषयी काय मत आहे आपलं? हा पण महत्वाचा मुद्दा आहे आणि हा पण मला असं वाटतं की हा पण फायनल इयर मध्ये असतानाच विचार करायला हवा. CV म्हणजे काय, माझ्याबद्दल एक सांगायचं आहे मला फक्त. म्हणजे CV किंवा रेझ्युमे ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आहे आपली प्रोफाईल आहे. पहिल्याची पद्धत होती की आम्ही प्रोफाईल बनवायचो 2-3 पेजेसची. पण खरं सांगायचं तर CV आज कोणीच वाचत नाही. जसं
सरांनी एक महत्वाचा मुद्दा घेतला आहे की एआय आलेला आहे. त्या एआय थ्रू तुमचे सीव्ही स्कॅन होतात आणि ते जे शब्द त्यांना मिळतात ते शब्द तेवढेच सीव्ही फक्त HR डिपार्टमेंट समोर घेते. त्याच्यामुळे सीव्ही मध्ये तुम्ही कुठल्या टेक्नॉलॉजीत स्ट्रॉंग आहे हा एक पार्ट आला, तुम्ही कुठल्या डोमेन मध्ये स्ट्रॉंग आहे हा एक पार्ट आला, आणि तुम्ही कुठल्या पर्सनल कॅपेबिलिटी मध्ये स्ट्रॉंग आहे. म्हणजे मी समजा नेटवर्किंग मध्ये स्ट्रॉंग आहे किंवा मी मॅथमॅटिकल अनालिटिक्स मध्ये स्ट्रॉंग आहे, म्हणजे मला माहिती आहे मी, किंवा मी स्पोर्ट्स मध्ये चांगला आहे उद्या जाऊन, तर ते तिथे हायलाइट करायचं असतं. तुमच्या पर्सनल आणि तुमच्या प्रोफेशनल याच्यात तुम्ही कशा कशा याच्यात स्वतःला कम्पेअर करू शकता उद्या दुसऱ्याशी, हे जे एक ठळक मुद्दे मांडायचे असतात. सीव्ही हा एक पेजच्या वर नसावा, सीव्ही मध्ये एक फोटो असावा, सीव्ही मध्ये छोटा, आणि सीव्ही मध्ये फक्त तुमचे बुलेट पॉइंट्स मध्ये तुम्ही कुठले कुठले स्किल्सवर काम केलंय, कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीशी इंटरॅक्ट केलेलं आहे, म्हणजे जेणेकरून समोरच्याला कळेल की तुमची स्किल्स काय आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी स्किल आज सगळ्यांना सगळी असते, कारण आज जेव्हा आपण इंजिनिअरिंग होतो तेव्हा सगळ्यांना प्रोग्रामिंग येतं. त्यामुळे प्रोग्रामिंग कशी करणार, तो काय करणार हे सेकंडरी असतं. आज तो किती त्यांनी किती त्या डोमेन मध्ये नॉलेज घेतलंय, त्या इंडस्ट्रीमध्ये काम केलं, किंवा त्याच्या प्रोजेक्ट्स मध्ये किती त्यांनी वेळ घातलाय, त्या प्रोजेक्ट्स मध्ये कुठल्या याच्यात त्यांनी काम केलंय, म्हणजे त्या प्रोजेक्ट मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं, हे शब्द ते बघितले जातात. त्यामुळे तुम्ही जरी प्रोजेक्टचं नाव आणि स्टेटमेंट लिहिलं, तिथे फक्त तुम्ही काय केलं हे जरी लिहिलं ना तरी ते महत्वाचं असतं. कारण मी पण बरेचसे इंटरव्ह्यू घेतो, मी काही बघत नाही कुठल्या गावाचा आहे, खाली त्याचा नंबर आहे, काही, मी फक्त तेवढंच बघतो की यांनी या कंपनीमध्ये जो प्रोजेक्ट केलाय त्याच्यात यांनी काय केलेलं आहे. सिंपल तेवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. आणि तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचं आहे, एरिया ऑफ इंटरेस्ट म्हणून एक जो टॉपिक असतो, तो जरी तुम्ही एक लाईन लिहिला तरी सफिशियंट आहे. म्हणजे एक प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी जर तुमचा इंटरव्ह्यू घेतणार, मला कळेल की या मुलाला जर उद्या प्रोजेक्ट मॅनेजर बनायचं आहे तर मग याची जी स्टेप्स चालू आहे ती कशी आहे, मला याला काय काय द्यायचं आहे, कुठलं ट्रेनिंग द्यायचं आहे उद्या इंडस्ट्रीत आल्यावर, हे मी माझ्या डोक्यात प्लॅनिंग तसं चालू राहील. त्यामुळे तुमचं हे एरियाज ऑफ इंटरेस्ट, तुमच्या कोर कॅपॅबिलिटीज ह्या हायलाइट करायचं आहे. एक पेजच्या वर सीव्ही नसावा, आणि हे फायनल इयर मध्येच करायचं आहे. करेक्ट. आज आपण जवळजवळ सर्व समराईज केलेलं आहे. मी अजून म्हणजे शेवटी अजून एक दोन लाईन सांगेन जर तुम्ही सांगून घ्या काय प्रश्न. म्हणजे आता आपण बऱ्यापैकी 4 वर्षाचं प्लॅनिंग आणि इंडस्ट्री इंटरॅक्शन या सगळ्यांवर बोललो, पण माझं एक वैयक्तिक मत, ह्या इंडस्ट्री जे जसं चाललंय, उद्या एआय आलं, परवा अजून काही येईल, एक मनुष्य फक्त एका गोष्टीवर टिकून राहणार नाही. आणि मी लहानपणीपासून ज्या कल्चरमध्ये बिल्ड झालेलो आहे किंवा ज्याच्यात माझी स्ट्रॉंग हे आहे, उद्या जर म्हणजे फारच बेसिक सांगायचं झालं, समजा मी एका घराण्यातून आलो आहे, गरीब घराण्यातून, की माझ्या इथे घरी म्हशी आणि दुधाचा धंदा आहे, बिझनेस आहे, ते मला माहिती आहे ते कसं चालतं, त्या म्हशीला कुठलं खाद्य द्यायला लागतं ते माहिती आहे मला, त्या शेतामध्ये कुठलं पेस्टिसाइड वापरतात किंवा त्या झाडामध्ये खत कुठल्या टाईपचं वापरतात हे जर मला माहिती आहे, तर मला असं वाटतं की आज विद्यार्थ्यांना या सगळ्या स्किल ब्रशअप करायची गरज आहे. कारण उद्या इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजीच्या आधी डोमेनचे महत्व आहे. आज तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यूला तुम्ही फेस कराल, तुम्ही बघा प्रत्येकाचे पॅकेजेस वेगळे असतात. आज IIT मध्ये 60-70 लाख किंवा 1 करोडचं पॅकेज ज्या विद्यार्थ्याला मिळतं, त्या विद्यार्थ्याला टेक्नॉलॉजीचे फक्त 1 आणि 2 क्वेश्चन विचारतात, त्या विद्यार्थ्याला एक सिनारिओ देतात की तू हे कसं सॉल्व्ह करशील. मग तो पर्टिक्युलर प्रॉब्लेम कुठल्या इंडस्ट्रीचा आहे, तो पर्टिक्युलर प्रॉब्लेम, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचे IAS लोकांचे इंटरव्ह्यू तुम्ही जर कधी बघितले असणार, IAS IPS या लोकांचे जे फायनल इंटरव्ह्यूज असतात, नसेल बघितले तर आवर्जून युट्यूबवर बघा. त्यांना ज्या टाईपचे क्वेश्चन विचारतात, आज ती क्वेश्चन तुम्हाला उद्या IT मध्येही विचारण्यात येतील. कारण त्याच्यात तुम्ही ऍज अ माणूस, तुम्ही ऍज अ तुमचा अप्रोच कसा बिल्ड झालेला आहे, त्या अप्रोचचं महत्व याच्यासाठी आहे की उद्या तुम्ही तो प्रोजेक्ट सांभाळू शकाल की नाही. त्या प्रोजेक्टमध्ये जर तुमचा अप्रोचच कोलॅबोरेशन काम करण्याचा नसेल,
तर तुम्हाला त्या प्रोजेक्टमध्ये ते टाकणारच नाही, तुम्हाला ते घेणारच नाही. त्यामुळे 1 करोडच्या पॅकेजचा व्यक्ती आणि एक 5 लाख पॅकेजचा व्यक्ती, डिफरन्स जर तुम्ही बघायला गेले तर हाच डिफरन्स आहे की त्या व्यक्तीला त्यांनी त्याच्या इंटरपर्सनल स्किल्स तो भविष्यात पुढच्या 10 वर्षात मला कसं काय बेनिफिट देईल, म्हणजे मी 1 करोड जर त्याला आज देतोय, त्या 1 करोडचे मला त्याच्यापासून 5 करोडचा फायदा कसा होईल ही इंडस्ट्री नेहमी विचार करते. आणि नुसतं टेक्नॉलॉजीच्या भरोशावर होत नाही, याच्यात प्रत्येक स्किल पाहिजे. त्यामुळे मी तर असं म्हणेन कॉमर्स, ऍग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी किंवा म्हणजे अजून ज्या काही फील्ड्स आहेत ज्याला आपण कधी म्हणजे गेल्या काही वर्षात त्याला आपण फार कमी लेखत होतो, त्या फील्डचं महत्व खूप येणार भविष्यात. आणि त्याच्यावर तुम्ही ब्रशअप करणं फार महत्वाचं आहे. हेच मी त्या MBA कॉलेजमध्ये जेव्हा त्या विद्यार्थ्यांना जेव्हा सांगितलं की बाबा रे, तू जे काही शिकला आहे ऍग्रिकल्चर मध्ये, BSc मध्ये, ते तू त्याच्यावर तू विचार कर की इंडस्ट्रीमध्ये जर माझा कस्टमर एक मोठी ऍग्रिकल्चर इंडस्ट्री असेल, माझ्या कंपनीचा कस्टमर हा एक मोठी ऍग्रिकल्चर इंडस्ट्री असेल युरोप मधली, तर मला शेवटी ऍग्रिकल्चर तर सेम आहे, त्याची प्रोसेस सेम आहे, फार्मास्युटिकल मध्ये फार्मा फॉर्म्युलेज सेम आहे. त्याच्यामुळे ते जर मला माहिती असेल तर मला उद्या पटकन जॉब मिळेल किंवा मला जास्त पैसे देऊन ते घेतील, कारण माझ्याकडे हे ऍडेड ऍडव्हान्टेज आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की हे ऍडेड ऍडव्हान्टेज जे आहे ते एका दिवसात नाही बिल्ड होणार किंवा नुसतं शिकून नाही होणार. हे तुम्हाला आठवायला लागेल की मी कुठल्या एन्व्हायरमेंट मध्ये वाढलो आहे, माझ्या आजूबाजूला मी काय, माझा इंटरेस्ट कशात होता. म्हणजे कदाचित असं काही लोकांचा इंटरेस्ट कोऑपरेटिव्ह सेक्टर मध्येही असतो, त्या कोऑपरेटिव्ह सेक्टर मध्ये माझा पण फार इंटरेस्ट होता. मी 2 वर्ष अशी काम केलेली आहे, इंजिनिअरिंग झाल्यावर म्हणजे MBA झाल्यावर एक 6 महिने मी एक कोऑपरेटिव्ह सेक्टर, बँकिंग जे असतं ना आपलं, कोऑपरेटिव्ह बँक्स, त्यांच्या त्या काही कन्सल्टंट सोबत काम करायचो. तेव्हा मला कळलं की NPA काय असतं, नॉन परफॉर्मिंग असेट्स काय असतं, बँकेचे काय महत्व. आज ते नॉलेज ज्याला असेल त्याला टॉप मोस्ट सॅलरी IT कंपनी द्यायला तयार आहे. मग ती IIT वाला असो की कुठल्या एक साधा, मी तर म्हणेन कॉमर्स, फायनान्स किंवा इव्हन एखाद्याने बँकेत काम केलं असणार, भविष्यात ही पण वेळ येईल की IT कंपनी कोऑपरेटिव्ह बँकेत जातील लिटरली प्लेसमेंट घ्यायला, कारण त्यांचा कस्टमर हा मोठी बँक आहे आणि ती बँकेतली प्रोसेस समजायला त्यांना त्या बँकेतलाच माणूस लागणार आहे. त्याच्यामुळे जे असे म्हणतात आहे की नाही भविष्यात IT परत वाढेल नाही वाढेल, AI जॉब घेईल, माझं मत वेगळं आहे. AI फक्त एक टेक्नॉलॉजी आहे, एक प्रोसेस सिम्प्लिफाय करण्याची प्रोसेस आहे. त्यांनी इनफॅक्ट बेनिफिट असं आहे की तुमच्या बऱ्याचशा ज्या बेसिक्स गोष्टी असायच्या, ज्या म्हणजे जे कागदोपत्री चालायच्या किंवा ज्याच्यात तुमचा टाइम कन्झ्युम व्हायचा, त्या शॉर्ट होऊन जाईल. मग तुम्हाला वेळ मिळतोय की हे झाल्यानंतर मी आता काय नवीन याच्यात ऍडव्हान्समेंट आणेल, तर हे शिकायचा स्कोप पण त्या AI मध्ये, त्या AI ला एक बेनिफिट म्हणून बघायची गरज आहे. आज AI मुळे असं जॉबच जातील, ठीक आहे जातील, काही प्रमाणात जातील जिथे मॅन्युअल इंटरव्हेन्शन जास्त होतं, जिथे लोक जास्त वापरल्या गेली होती, जसं BPOचे जॉब्स आहेत किंवा ऑपरेशन्स रिलेटेड जॉब आहे, तिथे नक्कीच थोडेफार कमी होतील. पण याचा अर्थ हे नाही की त्या लोकांनी ऑपरेशन्स मध्ये पुढची स्टेज मला काय करता येईल, मला त्याचा ऍडव्हान्टेज घेऊन यायचं, मला अजून काय करता येईल किंवा मला दुसऱ्या कुठल्या तरी टीम मध्ये त्याचा काय बेनिफिट घेऊन जाता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आज लक्षात घ्यायच्या आहे. त्यामुळे मी एवढंच शेवटी सांगेन की कुठली शेवटाला याच्या आधी एक कळीचा मुद्दा आहे एकदम या सगळ्याचा, सगळे पेरेंट्स आणि स्टुडंट. मग आता आपण Tier 1 कॉलेजला ऍडमिशन ज्यांचं झालंय त्यांचं थोडं बाजूला ठेवूया, त्यांची जबाबदारी ते कॉलेज घेतील, बरोबर. पण असे काही ग्रामीण भागातून आलेले आहेत ज्यांना क्लासमुळं किंवा परिस्थितीमुळं काही क्लासला जायला जमलं नाही, CET ला मार्क कमी पडले, JEE ला एवढे जमलं नाही, बरोबर, ते Tier 2 Tier 3 कॉलेजमध्ये जातात. मग त्यांच्या प्लेसमेंटसाठी त्यांची प्लेसमेंटची जबाबदारी फुल काय कॉलेज घेत नाही असं दिसतंय, बरोबर. किंवा त्यांचा TPU एवढा हे स्ट्रॉंग नाहीये. त्या मुलांसाठी विशेषतः काय सांगेल की त्यांनी बाबा हे केलं तर ते निर्धास राहा, तुम्हाला हे केलं तर मिळेलच मिळेल, असं काय आपल्याला सल्ला देता येईल? बरोबर आहे. मला असं वाटतं या सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मी तर म्हणेन, कारण मी जसं हा मुद्दा जो मी घेत होतो मगाशी की मी कुठल्या डोमेन मधून आलो आहे, मला कुठलं नॉलेज आहे, ह्याच्यावर जर तुम्ही काम चांगलं केलं आणि कॉलेजमध्ये शिकत असताना जर माझा TPU नसेल स्ट्रॉंग किंवा माझ्या त्या
ज्या टायर 2 कॉलेजमध्ये जर प्लेसमेंटला कंपनी येत नसेल तर त्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही. मेजॉरिटी प्लेसमेंट्स ह्या आजकाल आउटसाइड होतात किंवा इंडस्ट्रीशी कनेक्ट करून होतात. म्हणजे आज जर थर्ड इयर मध्ये बरेचसे मुलं जेव्हा प्रोजेक्ट्स करतात तेव्हा जी लोक त्यांची स्पॉन्सरशिप जे देतात किंवा जी लोक कंपनीचे ते प्रोजेक्ट बघायला येतात, म्हणून मी म्हटलं होतं की थर्ड इयर मध्ये तुम्ही मॅक्झिमम इव्हेंट्सला पार्टिसिपेट करा. फक्त जा, जरी तुम्ही तिथे काही केलं नसेल तरी जा. कुठली माणसं तिथे येतात आहे, काय येतात आहे, याच्यातून तुमची नेटवर्किंग वाढवा. प्रोफेशनल नेटवर्क पण वाढवा, लिंक्डइन, गिटहब वगैरे प्रोफेशनल नेटवर्क वाढवा. तुम्ही जर खरंच त्या लँग्वेज मध्ये स्ट्रॉंग असाल तर मला असं वाटतं की कुठल्याही विद्यार्थीला कॉलेजच्या प्लेसमेंटवर डिपेंडंट राहायचं नाही. कॉलेजमध्ये प्लेसमेंट आलं तर छानच आहे, नाही आलं तरी माझ्या जो स्किल्स आहे, जसं तुम्ही गिटहब म्हटलं तसं आज भरपूर फ्रीलान्सिंग साईट्स आहे ज्याच्यावर प्रोजेक्ट्स करतात आहे. आणि नुसतं प्रोजेक्ट्सच नाही पण तुम्हाला डायरेक्टली त्या कंपन्यांमध्ये अप्रोच करण्याची संधी आहे. कारण आज तीच एक बेनिफिट आहे. पहिली कंपनी कॉलेजशी टायअप करायची तर ती त्या कॉलेजमध्ये ते तेवढा कोटा घ्यायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्ट यायची तर ती सीओईपी मधनं निश्चितच 2-3 विद्यार्थी घ्यायचे, पीएचडीतनं 2 घ्यायचे, असे घ्यायचे. पण आज मायक्रोसॉफ्ट येतेच असं नाही, किंवा येत जरी असेल तरी ती दुसरीकडनं घेत नाही असं नाही. कॉग्निझंट, टीसीएस या कंपन्यांनी टायर 2 सिटीज मध्ये सायन्स कॉलेजेस मध्ये प्लेसमेंट चालू केलेले आहे. माझ्या जो उदाहरण आहे, तुम्ही जर म्हणजे विदर्भासारख्या ठिकाणी अमरावती वगैरे मध्ये सायन्स कॉलेजमध्ये बऱ्याचशा आयटी कंपनी जातात आहे. कारण त्यांना म्हणजे ते बीएससी कम्प्युटर किंवा एमएससी कम्प्युटर ही पण विद्यार्थी जे असतात त्यातलं कोण खरंच त्याच्यात स्ट्रॉंग आहे ते बघायची आज गरज आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं प्लेसमेंटवर आपण नुसतं अवलंबून राहावं नाही. भरपूर मार्केट ओपन झालेलं आहे. तुम्ही डायरेक्टली कंपनीला अप्रोच होऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट तुमचा सीव्ही कुठल्या तरी आज लिंक्डइनच्या मुळे तुमचं ऑटोमॅटिक नेटवर्किंग तेवढं होतं, त्याच्यामुळे तुम्ही हे पण करू शकता. डायरेक्टली मिड रेंज कंपनीला जाऊन पण स्वतः त्यांना भेटून पण तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता. अशा बऱ्याचशा नवीन हे ओपन होतील आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याची काही चिंता करण्याची गरज नाहीये. फोकस फक्त आपण किती कोर बिल्ड करतो, आपल्या कोर स्किल्सला आपण किती अजून ब्रशअप करून त्या इंडस्ट्री सोबत अलाइन होतो. आय थिंक याच्यावर फोकस देणं फार गरजेचं आहे, डोमेन नॉलेजवर. बऱ्यापैकी सर्व पॉइंट्स आपले क्लिअर झालेले आहेत. मला वाटत नाही हा जर इंटरव्ह्यू A to Z बघितला आणि त्याचे जर विद्यार्थ्यांनी बरोबर नोट्स काढले तर अनप्लेस्ड कोण राहणार नाही. चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट होणार याची गॅरंटी सुद्धा देऊ शकतो आपण. इतकं म्हणजे थरो नॉलेज आपल्याला मिळालं. आणि काही तुम्ही आम्हाला हा वेळ दिला, कारण त्यांचं बरंच हेक्टिक वर्क आहे. मोठ्या MNC मध्ये ते सध्या काम करत आहेत, त्याबद्दल धन्यवाद. इथून पुढेही या चॅनलवर तुम्हाला असेच चांगले इंटरव्ह्यू बघायला मिळतील. ज्यांनी सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाऊन दे की ज्याच्यामुळे सर्वांना याचा फायदा होईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. कोणीही चिंता करायची गरज नाही. प्लेसमेंट आज नाही झालं उद्या होणार, उद्या नाही झालं परवा होणार. मला माझं फक्त स्किल्स चांगलं बिल्ड करायचं आहे. कुठल्याही ग्रामीण भागाचा विद्यार्थी आला त्याच्यासाठी भविष्य सगळ्यात जास्त ब्राईट आहे हे मी आजच सांगतोय. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये फोकस करा, प्रत्येक डोमेनवर फोकस करा आणि मल्टिपल जे काही तुम्हाला नवीन करता येईल ते करा. नुसतं फक्त आयटी धरून बसू नका. बऱ्याचशा कोर फील्डमध्ये लक्ष द्या. आय थिंक त्यांना कोणीच रोखू शकणार नाही. थँक्यू.